खंडाळा येथे श्री संत शंकर स्वामी महाराज सप्ताहानिमित्त वडाच्या झाडाचे भव्य वृक्षारोपण। वैजापूर तालुक्यातील खंडाळा येथील श्री संत शंकर स्वामी महाराज सप्ताहाचे औचित्य साधून सुभाष महादू सूर्यवंशी यांच्या शेतात गट नंबर 713 मध्ये हरिभक्तपरायण सारंगधर महाराज भोपळे व ग्रामस्थ यांच्या वतीने पर्यावरण रक्षणाचा संदेश देत भव्य वृक्षारोपण मोहीम राबवण्यात आली। या उपक्रमांतर्गत पवित्र मानल्या जाणाऱ्या वडाच्या झाडाची लागवड करून सप्ताहानिमित्त पर्यावरणपूरक संदेश भाविकांपर्यंत पोहोचवण्यात आला। सप्ताह सोहळ्यामध्ये आध्यात्मिक विचारांची देवाणघेवाण असतेच, परंतु सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी या वृक्षारोपणाचे आयोजन करण्यात आले। वडाचे झाड हे दीर्घायुषी आणि सर्वाधिक ऑक्सिजन देणारे झाड असल्याने त्याची निवड करण्यात आली। उपस्थित भाविकांनी केवळ झाड लावले नाही, तर या वडाच्या झाडाचे नियमित संगोपन आणि जतन करण्याचा सामूहिक संकल्पही केला। या उपक्रमामुळे परिसरात आध्यात्मिक आनंदासोबतच हिरवाईचा आणि पर्यावरण जागृतीचा एक नवा संदेश गेला असून खंडाळा पंचक्रोशीत या स्तुत्य उपक्रमाचे मोठे कौतुक होत आहे। या सप्ताहाचे औचित्य साधून खंडाळा व परिसरातील भाविकांनी वृक्षारोपण करावे अशी विनंती करण्यात आली। यावेळी हरिभक्तपरायण सारंगधर महाराज भोपळे, अशोक पवार, सुभाष सूर्यवंशी, दशरथ वाकचौरे, दादासाहेब पवार, लक्ष्मण सूर्यवंशी, पुंडलिक दारुंटे, भगवान सूर्यवंशी, अक्षय पवार, बाळू ढगे, सत्यभामाबाई सूर्यवंशी, सुनीता पवार, ज्योती सूर्यवंशी, स्वाती पवार, रामकृष्ण शेवाळे, सुदाम पवार, सुधीर बागुल, भाऊसाहेब जेजुरकर, ऋषिकेश सूर्यवंशी, आकाश सूर्यवंशी इत्यादी उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट महेश जगदाळे, TV 24 न्यूज, खंडाळा, वैजापूर। वडाच्या झाडाचे वृक्षारोपण केलेले आहे। नेमका यामागील उद्देश काय आहे? आपल्या खंडाळा या नगरीतील आमचे आदरणीय अशोक जगन्नाथ पवार आणि सुभाष शाहू सूर्यवंशी या दोघांनी खरं तर या खंडाळा गावामध्ये श्री संत शंकर स्वामी महाराजांचा 281वा अखंड हरिनाम कीर्तनाळे सप्ताह चालू आहे। तर खऱ्या अर्थाने सप्ताहाची निर्मिती काय असते? तर आमच्या तुकाराम महाराजांनी आम्हाला हे सांगितलं की वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे पक्षी सुस्वरे आळविती। ज्ञानेश्वर महाराज सुद्धा असं म्हणतात की महावने लावावी नानाविध, आपण झाडं लावा, वृक्षारोपण करा, कारण निसर्ग हीच खरी देवता आहे। या दृष्टिकोनातून आमच्या या दोन्ही पवार बंधू आणि सूर्यवंशी बंधूंनी आज असा संकल्प घेतला की आपल्या गावात जर एवढा मोठा नारळी सप्ताह होतो आणि 281 क्रमांकाचा आहे, तर त्या निमित्तानं 281 वडाची झाडं ही आपल्या गावात लावली गेली पाहिजे। त्याची सुरुवात त्यांनी केली। आता इथं जवळपास 50-60 झाडं लावली। आता हा संपूर्ण डोंगराळ परिसर आहे। हा परिसर दाखवा, पहा, इकडे सगळं डोंगराळ परिसर आहे, उताराचा परिसर आहे आणि अशा ठिकाणी ही झाडं लागले गेली पाहिजे, हा उद्देश त्यांनी समोर ठेवला। खरं तर आम्ही त्यांना शंकर स्वामी संस्थान आणि सप्ताहाच्या या समितीच्या वतीनं कोटी कोटी धन्यवाद देतो की तुम्ही चांगला संकल्प ठेवला। 281 सप्ताह झाला, उद्या परिसर म्हणेल फार मोठा सप्ताह झाला, फार मोठा सप्ताह झाला, गावकरी म्हणतील आमच्या गावाने मोठा सप्ताह केला। पण खऱ्या अर्थानं 281 वडाची झाडं लावली तर ही वडाची झाडं चंद्र सूर्य असेपर्यंत म्हणेल की 281 सप्ताह खंडाळ्यात झाला आणि त्या निमित्ताने आमची निर्मिती झाली। आता आपण पाहतो वॉर्मिंग ग्लोबलचं हे वातावरण चाललेलं आहे, सगळीकडं केमिकल युक्त आहे। त्यांनी तर सुंदर असा संकल्प सांगितला, ते म्हणजे वन मुक्त, आपला अर्थात केमिकल युक्त, अर्थात हे निसर्गाने दिलेल्या खऱ्या अर्थाने ऑक्सिजन देणारे जे भारतीय जे झाडं आहेत ते झाडं आपण वन औषधी लावावी, म्हणून त्यांनी त्यांच्या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी वन औषधाची झाडं लावली। असा हा संकल्प या परिवाराने केला। मी त्यांना खऱ्या अर्थानं वंदन करतो आणि आपणही आपल्या मराठी न्यूज चॅनलच्या माध्यमातून सगळे तुम्ही 2-5 पत्रकार आहात, यांना सर्वांना विनंती करतो की असा हा जो उपक्रम आहे खऱ्या अर्थाने सप्ताहाच्या माध्यमातून याची संकल्पना ही जागृत होते। असं किती जरी सांगितलं झाडं लावा, झाडं जगवा, लोक ऐकत नाही, परंतु अशा माध्यमातून सप्ताहाच्या निमित्तानं एक आदर्श असतो। बरीचशी माणसं आई वडिलाच्या स्मरणार्थ झाड लावतात, तो एक आदर्श असतो। म्हणून समाजाला मी या ठिकाणी आवाहन करतो, या निमित्त खंडाळा असेल, पंचक्रोशी असेल, की आपणही हे सध्याच्या पर्यावरणाचं जर पर्यावरण प्रदूषित होत चाललेलं आहे, याच्यासाठी आपण चांगली पद्धतीनं झाडं लावा, झाडं जगवा
आणि हा निसर्गाचा समतोल राखण्यासाठी आपण या निसर्गानं आपल्याला आतापर्यंत जे दिलंय त्याचा समतोल राहावा यासाठी आपणही त्याला देऊया असं या ठिकाणी विनम्र अशी भावना व्यक्त करतो आणि थांबतो. जय हरी. या ठिकाणी आपण वृक्षारोपण केलेले आहे, नेमका काय उद्देश असेल? तर आपण मागच्या कोरोनाच्या काळात अनुभवलं की ऑक्सिजनला किती महत्व आहे. आता सप्ताह होतात, कार्यक्रम होतात, खूप ठिकाणी असे नेते मंडळीचे बॅनर लावले जातात आणि 8-10 दिवसात काढले जातात. पुन्हा ज्या वेळेस कार्यक्रम होतो त्यावेळेस हीच संकल्पना राबवली जाते आणि मी असा संकल्प केलेला आहे, संकल्प केला तर कल्पना सुचते. म्हणून सांगावंसं वाटतं, आपलं शिवार जलयुक्त पाहिजे, वनयुक्त पाहिजे आणि केमिकल मुक्त पाहिजे, हा माझा संकल्प आहे. आणि म्हणून या ठिकाणी सुरुवात वडाच्या झाडापासून केलेली आहे. आणि आत्ताच महाराजांना मी सांगितलं की श्री श्री रविशंकर गुरुजींच्या सान्निध्यात राहून मी लक्ष्मी तरूचे झाड पण लावलेलं आहे, त्याचे बियाणं पण आणलेलं आहे. ते खूप औषधी आणि उपयुक्त आहे. तर आपला परिसर असा आहे, चढ उतार सकाल भाग आणि डोंगराचा परिसर आहे आणि नैसर्गिक स्वरूपात आपल्याला ही देणगी मिळालेली आहे आणि त्या देणगीचा आपण सर्वांनी स्वीकार करायला पाहिजे. आणि 281 श्री शंकर स्वामींच्या सप्ताहाच्या निमित्ताने आपल्या गावातील परिसरातील ज्या व्यक्तीपर्यंत आमचा हा संदेश जाईल त्यांनी प्रत्येकाच्या गावात हा उपक्रम राबवायला पाहिजे, झाडं लावायला पाहिजे. एवढं बोलतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हरी. आपण बघितलं की या ठिकाणी संत शंकर स्वामी महाराज यांच्या सप्ताहानिमित्त या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आलेलं आहे आणि अजूनही भाविकांना आव्हान असेल या सप्ताहानिमित्त की आपणही वृक्षारोपण करून या निसर्गाच्या सान्निध्यात सामील व्हावे. माझ्या सहकारी सोबत मी महेश जगदाळे, T24 न्यूज, खंडाळा, वैजापूर.